JR स्पोर्ट्स दहीसर एक एक्स्ट्रा पाठवायचं आहे लवकर. नाहीये तर घरी जा. तलवार एक एक्स्ट्रा भेजो प्लीज. आकिब आणि मुदस्सीर अशी आघाडीची जोडी आहे. आघाडीचा गोलंदाज येतोय अक्षय राऊत. सामना सुरू करायचा आहे. 4 षटकांचा सामना आहे. अक्षय वर्सेस आकिब असा सामना. पहिला चेंडू डेडन स्पॉट आहे. थोडस शफल केलं इथे भावेश आणि निश्चितच हा फटका ऑन साइडला आपण बघतो. फायनल एक रिझन मध्ये टोकण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच किरणजी म्हात्रे शाखा प्रमुख जुचंद्र यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक आभार. पुढचा चेंडू अक्षय. यावेळेला मात्र हा चेंडू खाली राहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप हलकसा अपील झालंय तिथे मात्र अपीलमध्ये तथ्य नाही असं दाखवलंय. खूप चांगली गोलंदाजी इथे अक्षयच्या माध्यमातून. हाच एक दहीसरचा संघ आम्ही 3 वर्षापूर्वी पाहिला होता याच मैदानामध्ये आणि यांच्या संघाविरुद्ध तब्बल 85 धावा. यस अक्षय बरोबर एवढ्या धावा कुठल्या होत्या. लेट्स सी. मात्र आता तो संघ वेगळा दिसतोय आणि निश्चितच चांगला सराव या संघादरम्यान भावेश दिसतोय आपल्याला. अक्षयचा पुढचा चेंडू यावेळेला मुदस्सीर खेळण्यासाठी सज्ज आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू येतोय स्केलिक रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होते आणि 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. चांगलं बॅटल या दोन संघादरम्यान बघायला मिळेल. एका बाजूला आपण बघतोय मीरा रोड परिसरातील एक अतिशय चांगला संघ ज्यांनी अतिशय चांगलं क्रिकेट मागच्या काही वर्षात दाखवले सातत्यानं. तर दुसऱ्या बाजूला JR स्पोर्ट हा दहीसर संघ आपण बघतोय. अतिशय टॅलेंटेड क्रिकेटपटू प्लस अनुभवी क्रिकेटपटू या दोन्ही खेळाडूंचा भरणा असलेला संघ. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न थोडासा मी म्हणेन क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एक धावणीची धावसंख्या वाढली जाईल ती म्हणजे 4 या धावसंख्येवर. तर एका बाजूला मीरा रोड आणि दुसऱ्या बाजूला दहीसर एक जबरदस्त बिग फाईट असं म्हणायला काहीच हरकत नाही. नो डाऊट. आणि मात्र इथे JR स्पोर्ट्स दहीसर संघाकडे बघितलं तर अंडरआर्मचे चांगले चांगले क्रिकेटपटू या एकूणच संघामध्ये आहेत. कृणालचं नाव घेईन मी, अक्षय स्वतः आहे, चेतनचं नाव घेईन. यावेळेला हा स्ट्रोक डीजे भावेश. अगर देखा जाए तो ये जो मैदान है ये आपकी आकिब के लिए बहुत ही मायने रखता है और बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि ये मैदान में आकिब ने बहुत सारे ऐसे इनिंग खेले जो अपने टीम के लिए बहुत ही बढ़िया रही है. तो वो बहुत ही अच्छे फॉर्म में दिख रहे हैं. क्या कहेंगे आप? निश्चित रूप से तो दहीसर की अगर बात करें तो इस दहीसर टीम में 2002 में देखा जाए तो कैलाश और किशोर पाटिल की बात करें तो ये बहुत बड़े तारे सितारे थे इस टीम में. ये लो आ गया है दूसरा तलवार. जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला. जे पहिल्या 4 चेंडूवर फक्त आल्या होत्या 4 धावा. मात्र शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत आणि भावेश या पॉवर प्लेच्या षटकाचा आपण बघतो हो त्याचं नव्हतं झालंय कारण या 2 षटकारांनी भरपूर मोठा इम्पॅक्ट टाकला या एकूण सामन्यावर. धावसंख्या झाली ती 16. त्यामुळे ज्या सामन्याची आठवण मी 3 वर्षापूर्वीची जी सांगितली कदाचित इथे आपण बघतो या 4 षटकांमध्ये तलवार संघ कितपर्यंत मजल मारतो. अक्षय चांगली गोलंदाजी करत होता मात्र शेवटचे दोन्ही चेंडू आपण बघतो थोडेसे ओव्हरपिच आणि त्याचाच फायदा इथे उचललाय मुदस्सीर आणि एकूणच आकिबनं. सेमिन्यू आपल्याकडे नाही आहे त्यामुळे कदाचित नवीन चेंडूला थोडंसं करावं लागेल. लेट्स सी इथे काय करतंय. पंच आहेत तिथे आमचे अनुभवी पंच आहेत. चेंडू तिथे काढायला प्लीज मदत करा प्लीज मी विनंती करतोय. 16 धावा पहिल्या षटकात. भावेश सामना सेट होतोय काय वाटतं तुला?
निश्चित दुसऱ्या बाजूला जर बघायचं झालं तर मात्र दैफर संघ देखील हार मानणार नाही, कारण या संघामधून एक मोठमोठे खेळाडू, कैलाससारखा खेळाडू, त्याच्यानंतर आपण बघायला तर किशोरसारखा खेळाडू या संघामधून खेळले, तर अनुभव अजून आहे त्यांच्याकडे. नक्कीच. बॉलरचं नाव द्या प्लीज. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइड कडे टर्न केलाय, वन बाउन्स सीमारेषा गाठेल किंवा काय? येस, गाठणार. इथे जर बघितलं तर निश्चितच मिसकम्युनिकेशन. बॉलर जितू होतो गोलंदाजी मार्कवर, मात्र कम्युनिकेशन नव्हतं, समन्वय नव्हतं तिथे कृणाल आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकांमध्ये. आणि या येतात 4 धावा. चार धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 20. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर आता मोठी हाणामारी होताना दिसतंय. इथे आपण बघितलं मुदस्सिरकडे तर एक वेगळा टान्स आहे त्यांचा. शॉर्ट पिच डिलिव्हरी. बॅटिंग बाय मुदस्सिर. एवढा फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइड कडे टर्न केलाय, चेंडू वेगाने येतोय, क्षेत्ररक्षण झालंय, मात्र 2 धावा लगेच पूर्ण करतील. धाव संख्या 28. जबरदस्त पार्टनरशिप होताना इथे दिसतोय. आणि निश्चितच आपण बघतोय 4 षटकांच्या सामन्यामध्ये एवढी मोठी पार्टनरशिप झाल्यानंतर धावसंख्या कितपर्यंत जाऊ शकते याचा आता अंदाज येऊ शकतो आपल्याला. काय म्हणतो भावेश? निश्चित 50 पर्यंत जाऊ शकते, कारण आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग झाली मीरा रोड संघाची. यावेळेस मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय जितू. ओ यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझनला चेंडूला केला जात आहे. चेंडू जी धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 32 या धावसंख्येवर चांगली गोलंदाजी करावी लागेल दैफर संघाला. यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू होता, चेंडूला ढकललाय, 1 बाउन्स जातो चेंडू. खेळाडू मात्र कमी झाल्यानंतर मात्र हा संघ कुठे ना कुठे दर्पण मध्ये सापडतोय. नक्कीच. मात्र ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे आपण असं म्हणू शकतो इट्स अ ग्रेट डिस्प्ले ऑफ बॅटिंग. बॅट्समनशिप काय असते याचं एक अतिशय चांगलं उदाहरण तिथे देताना हे दोन्ही फलंदाज, एका बाजूला आकिब दुसऱ्या बाजूला मुदस्सिर, या षटकात आतापर्यंत आलेत 20 धावा, धावसंख्या 36. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. आणि हा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. काय होईल या चेंडूवर? येतो ना इथं, हा आहे दबाव. धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचले. आता मात्र तू ज्या पद्धतीने म्हटलंस की धावसंख्या 50च्या जवळ जाईल, मात्र असं दिसतंय की आता 60च्याही पलीकडे जाईल. निश्चितच खूप चांगली बॅटिंग होत असताना आपण बघतोय मुदतसर काढून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू जातो. जी आर स्पोर्ट्स कडे कोणतंही उत्तर नाहीये. पहिले 3-4 चेंडू अक्षयचे जे चांगले पडले, मात्र त्यानंतर धावा 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 आणि फक्त धावा.
कारण त्या पहिल्या 4 चेंडूवर आल्या होत्या 4 धावा, मात्र नंतरच्या 8 चेंडूवर आपण जर बघितलं तर तब्बल 37 धावा आलेत. निश्चित रूप से डाले तो डाले, कहा डाले, आगे डालेंगे तो मारते, पीछे डालेंगे तो भी मार रहे. बहुत अच्छी तरह से बैटिंग हो रही है. निखिल नवीन गोलंदाज बघायचा आहे कशा पद्धतीने तो चेंज करतो या एकूणच सामन्याला. दडपण असेल नक्कीच, मात्र एका बाजूला आकिब अतिशय चांगली बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूला मुदस्सर जबरदस्त मोठे फटके खेळतोय. मुदस्सरकडे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ही इज अ ग्रेट फिजिक मॅन, एक अतिशय चांगलं फिजिक आहे त्याच्याकडे. यावेळा लेग ब्रेक, वाट अतिशय चांगला चेंडू आणि पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी. आपण बघतो तलावामध्ये एखादं कमळ फुलावं अशी ही डिलिव्हरी म्हणेन मी. आतापर्यंत धावा येत होत्या, मात्र हा निर्धाव चेंडू. हो, दॅट्स अ गुड. जे निश्चितच चांगली कामगिरी करू शकतात आणि या एकूणच सामन्याची गणित बदलवू शकतात. हे 2 चेंडू निव्वळ आणि निव्वळ अप्रतिम, मात्र जागेवरून सेट करण्याचा प्रयत्न केलाय. कोणतंही मोठं फुटवर्क तिथे आकिबने दाखवलं नाही. लगेच मुदस्सरने एक गोष्ट त्याला सांगितली की यस आकिब, ये करना पडेगा. यावेळेला मात्र नवीन फलंदाज सरफराज आता मैदानात उतरतील. वेल प्लेड आकिब, वेल प्लेड, अतिशय चांगली कामगिरी. मात्र 3-4 चेंडू निर्धाव झालेत, मात्र 2 षटकार निव्वळ आणि निव्वळ अप्रतिम होते, ज्यानं स्टार्ट दिला या धावसंख्येला. 41 धावांची पार्टनरशिप आकिब आणि मुदस्सर यांच्यामध्ये झाली आहे. स्वतः कर्णधार आता मैदानात आहे सरफराज. काय पवित्र असेल सरफराजचा. येस भावेश. तर निश्चितच खूप चांगली बॅटिंग होत असताना आपण बघतोय तलवार संघाकडून खूप चांगली म्हणजे खूपच चांगली बॅटिंग होते आतापर्यंत. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय, चेंडू वाजतोय. तर निश्चितच एक जबरदस्त फटका, एक जबरदस्त बॅटिंग होत असताना आपण बघतोय मुदस्सर कडून जवळजवळ 9 चेंडू मध्ये 33 धावा कुठले गेलेत. अजूनपर्यंत चांगली बॅटिंग. मला वाटतं तो षटकार नव्हता, तो 8 होता. एवढा लांब चेंडू पडलाय. यावेळेला आपण एकदा ऑन साइडला टर्न केलाय, मात्र जास्त टायमिंग नाहीये तिथे. कृणाल भरपूर वेगाने येते. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो मॅन. मात्र इथे थोडंसं ओव्हरथ्रोइंग होईल किंवा काय, मात्र एकाच धाव समाधान. कृणालचे चांगलं क्षेत्ररक्षण मला लावायला लागेल तिथे. ही एक धाव, संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 48. एक गडी बाद 48 धावा. हे तिसरं षटक मैदानात सुरू आहे. 4 षटकांचा सामना बघतोय. तलवार स्पोर्ट्स मीरा रोड वर्सेस JR स्पोर्ट्स दहिसर असा सामना सुरू आहे. निखिल यावेळा मिस टाइम स्ट्रोक काय सरफराज यांच्या वतीनं, मात्र हा चेंडू जातोय फायनल ग्रीजर मध्ये. एकदा पूर्ण होते, खराब क्षेत्ररक्षण होते. चेंडू ट्रॅव्हल चार षटकांचा सामना, 52 धावा झालेत. अतिरिक्त जो माइलस्टोनचा दबाव असतो भावेश, तो आतापर्यंत आलाय. कारण आपण म्हणत असतो की धावसंख्या 50 झाली, धावसंख्या 100 झाली तर एक अतिरिक्त दबाव असतो नेहमीच, आणि ती धावसंख्या फक्त 3 षटकात बनवली आहे. त्यामुळे या येणाऱ्या षटकामध्ये अजून किती धावा हा एक मोठा प्रश्नचिन्ह असेल ते म्हणजे JR स्पोर्ट्स दहिसर संघासमोर. निश्चित खूप चांगली बॅटिंग झालेली आहे अजूनपर्यंत. एक षटक म्हणजेच कमीत कमी 10 ते 12 धावा येतीलच.
हो नक्कीच, कारण आपण ज्या पद्धतीने आपण बघतोय विकेट तापल्या आणि ज्या पद्धतीने मुदस्सीर बॅटिंग करतोय आतापर्यंत 10 चेंडू आणि 34 धावा, कदाचित या 6 चेंडूंना तो स्वतः जर सामोरा गेला तर तुम्हाला एकूणच या मालिकेतील अर्धशतक बघायला मिळू शकतं. निश्चित प्रश्नच नाही कारण आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग बॉल ऑन नेम प्लीज. तर पप्पू येतात नंबर 4 चे गोलंदाज. एक अर्धशतक झाले, मात्र आजच्या दिवसातलं अर्धशतक म्हणायला हरकत नाहीये. लेट्स सी. शॉर्ट पिच डिलिव्हरी, इट गॉन माइल्स. दिस इज क्रिकेट नॉट, दिस इज अ हॅमरिंग गेम. स्टँड अँड डिलिव्हर काय असतं हे दाखवलंय. मी माशी म्हटलं की दिस इज क्रिकेट, नो दिस इज अ हॅमरिंग गेम. की डालो मारो यही हो रहा है. धाव संख्या झाले ती म्हणजे 58. 11 चेंडू 40 धावा. नॉट आउट मुदस्सीर. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तलवार स्पोर्ट्स बढिया बॅटिंग. हा चेंडू खाली राहिलाय, मात्र इथे धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. अठ्ठावन्न धावा झालेत मिरावड संघाच्या. त्यांनी नाव कमी केले तलवारचं. हमारे पास जो एक्स्ट्रा है उन्होंने तलवार का नाम हटा दिया है. थैंक यू. पुढचा चेंडू पुलपिच डिलिव्हरी आहे. ऑन साइडला टर्न केला. हा झेल होणार नाहीये कारण हा येतो षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाय मुदस्सीर. धाव संख्या 64. मुदस्सीर नाबाद 46. धाव संख्या 64. मुदस्सीर नाबाद 46. व्हॉट अ बॅटिंग. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या एकूणच इनिंग मधील. व्हॉट अ बॅटिंग. आणि या 50 धावा पूर्ण. वेल प्लेड मुदस्सीर मॅन, यू द मॅन. येस, त्यांनी बॅट इथे दाखवलंय. अप्रतिम बॅटिंग. 52 नॉट आउट मुदस्सीर. चौदा चेंडू 52 धावा. मुदस्सीर अफलातून बॅटिंग. 4 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत धावा झाल्या 70. 91 धावा हा हायस्ट स्कोर आहे या एकूणच स्पर्धेतील. मात्र ती वेळ दूर आहे. मात्र मागच्या काही वर्षात अजूनही काही गोष्टी बदलल्या नाही आहेत. कारण मी माशी जी आठवण करून दिली होती 4 ते 5 षटकामध्ये त्या 85 धावा विजयासाठी आल्या होत्या. एवढा अजून एक चांगला फटका ऑन साइडला बघायला मिळतो. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि या 2 धावा देखील पूर्ण होताना दिसत आहेत. संघाची धाव संख्या वाढून झाली ती म्हणजे 72. 72. 1 टू गो. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. अक्षय, जितू, निखिल, पप्पू सगळ्यांना चोप बसतोय. निखिलच्या षटकात फक्त 11 धावा आल्या. मात्र अगोदर अक्षयला 16, त्यानंतर जितून जवळजवळ 20 धावा दिल्या. आणि हा चेंडू मात्र हा निर्धाव जातोय. काही एक गरज नव्हती या विकेटची. मात्र इथे सरफराजला परतावा लागेल. धावचीच्या रूपाने तो बाद झालाय. 72 धावा आणि 73 धावांचं एक मोठं लक्ष. यस, क्या कहेंगे आप भावेश. तर खूप मोठी धावसंख्या लागली जाते ती म्हणजे धावफलकावर. 73 धावा 72 धावा झाल्यात आणि 73 धावांचं उद्दिष्ट असणार आहे 4 षटकांमध्ये. तर मोठे फटके खेळावे लागतील ही जर मॅच जिंकायची असेल तर. मर्सिडीज गाडी वाला, 50 जर गाडी वाला, मर्सिडीज
पडके बिगर मला बिनजोड छकडे मला पंढरी शेट पडके बिगर मला बिनजोड छकडे मला पंढरी शेट पडके बिगर मला बिनजोड छकडे मला पंढरी शेट पडके बिगर मला बिनजोड छकडे मला धन्यवाद डीजे. तर तलवार फंग लगेच शत्रजन फजून घ्या जेणेकरून उशीर होणार नाही याकडे लक्ष द्या. तसेच दैफर फंग आपली फलामीवर मैदानाच्या आत लगेच पाठवून द्या. तसेच चिट्ट्यांचा मात्र ड्रॉ होतोय. सर्व फंग विजेता फंग आपले कर्णधार बॅलून बॉक्स मध्ये या प्लीज. विजेता फंग पॅव्हलिन बॉक्सची संपर्क साधा. चिट्यांचा ड्रॉ होतोय. लगेचच शत्रचन फजून घ्या. तसेच फलंदाज लगेच पाठवून द्या. दैफर फंग 4 षटकांची ही लढत. 24 चेंडू आणि 73 धावांची गरज जिंकण्यासाठी. सलामीवीर लगेच पाठवून द्या जेणेकरून उशीर होणार नाही याकडे लक्ष द्या मित्रांनो. दोन्ही संघ पंच ताकीद द्या त्यांना. चोवीस चेंडू आणि 73 धावांची गरज जिंकण्यासाठी दैफर फंगाला सलामीची जोडी मैदानाच्या आत येत असताना आपण बघतोय. तर नंबर 1 चा गोलंदाज बघूया कोणाला आणलं जात आहे. नंबर 1 चा गोलंदाज रोहित येतोय. नंबर 1 चा गोलंदाज. तर पहिलं षटक प्रारंभिक षटक आहे त्यामध्ये जास्तीत जास्त धाव बनवण्याचा जरूर प्रयत्न असेल. दैफर फंग आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ दे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. तर नंबर 1 चा गोलंदाज रोहित येतो. नंबर 1 चा गोलंदाज. तर स्ट्रायकनकडे केतन, नॉन स्ट्रायकनकडे रुणाल. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय मिडविकेट रिजनला. एक धाव पण पूर्ण केले. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का? इथे मात्र घातक ठरू शकतोय. दुसरी धाव देखील मात्र इथे पूर्ण केली जाते. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र बाद झाला असता खेळाडू. मात्र तसं काही झालं नाही. सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज. चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. तर 2 धावांची फ्री गणेशा केलं जात आहे दैफर फंगाचं. पुन्हा एकदा केतन खेळण्यासाठी सज्ज होतं. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. निर्धार स्वरूपात चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. चांगला चेंडू. गोलंदाज रोहित याचा चांगला चेंडू म्हणावा लागेल. हवा मात्र थोडीशी वाहते आपण बघतोय. उजव्या हातासाठी भरपूर हवा आहे. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर. याला पण उंच उडालाय आणि झेल बाद गडी बाद होतोय तो म्हणजे केतन याच्या रूपाने. दैफर पंगाला लागलेला पहिला धक्का. खेळ
धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय. चांगली गोलंदाजी होत असताना आपण बघतोय रोहित याची. चला जे विजेते संघ आहेत एकविरा नायगाव, वसई कोळीवाडा तसेच रायझिंग उत्तन आणि मनोरी या चारही संघांना विनंती करतोय कॅप्टन प्लीज कम हिअर. आम्ही थोड्याच वेळात ड्रॉ करणार आहोत. प्लीज इकडे या कॅप्टन. तर चेतन येतोय अजून एक नवीन फलंदाज. यावेळी मात्र चेंडूला उडावलाय. चेंडू जातो. धन्यवाद डीजे. मात्र 6 धावण्याची इथे मात्र धावसंख्या वाढली जाते. ती म्हणजे 8 या धावसंख्येवर. मात्र प्रत्युत्तर देत असताना आपण बघतोय कृणाल मार्फत सुरुवात झाली आहे. मात्र अशी सुरुवात त्यांना शेवटपर्यंत करावी लागेल तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग करू शकतील. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मार्क खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू बघा अंगाला लागून मात्र चेंडू मात्र जवळच राहतोय. निर्धार स्वरूपात चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. मनोरी कॅप्टन. तर चांगला चेंडू होता रोहित गोलंदाजाचा. शेवटचा चेंडू या षटकातील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे ती म्हणजे रोहित याची. शेवटचा चेंडू घेऊन जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडाफार स्लो हाताळला होता. मात्र निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू रोहितचा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे एक दैसर संघ. आम्ही एक डीजे ब्रेक घेतोय आणि लगेच येतो मैदानाच्या आत. कमॉन डीजे. ड्राउट होण्यात येत आहेत या ठिकाणी. तर मुदत सर येतोय नंबर 2चा गोलंदाज. पहिला चेंडू. पहिला सामना असेल मनोरी वर्सेस एकविरा नायगाव. संघाचा कर्णधार यायचा आहे एकविरा नायगाव आणि मनोरी संघाचा कर्णधार. दुसरा राऊंड वसई कोलीवाडा वर्सेस जो संघ विजय होईल तो वसई कोलीवाडा संघाविरुद्ध 2 हात करेल आणि बाय भेटली जाते ते म्हणजेच रायझिंग उत्तन संघाला बाय भेटलेले आहे. रायझिंग उत्तन संघाला बाय भेटलेली आहे. तर पहिला चेंडू आपण बघितला निर्धार स्वरूपात आला तो म्हणजे मुदतसर याचा. चांगला चेंडू म्हणावा लागेल. 8 धाव झालेत. गडी बाद झाले ते म्हणजे एक दैसर संघ. 73 धावांचा पाठलाग करत असतानाच यावेळेस मात्र चेंज पेफ. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. निर्धार चेंडू स्वरूपात आपल्याला बघायला मिळतोय. चांगला चेंडू. प्रथम फलंदाजी एक चांगली बॅटिंग केली ते म्हणजे मुदतसराने. 50 देखील या त्याच्या बॅटमधून आली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर देखील तेवढीच चमक दाखवत असताना गोलंदाजीसाठी मुदतसर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र चेंडूला खेळलं जातं. चेंडू मात्र फाईन लेग रिजनला 1 धाव पळून पूर्ण केली जाते. 1 धावांवर समाधान मानतायत. 1 धावांची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 9 या धावसंख्येवर. तर मोठे पटके येणं फार गरजेचं आहे या दैफर संघाला जिंकायचं असेल तर. मात्र तसं काही होत नाही. सिंगल डबल पात्र अजूनपर्यंत येत आहेत. फक्त एक षटकार आलाय तो म्हणजे
मृणाल यांच्याकडून. तर गोलंदाज पुन्हा एकदा मुदतसर फज्ज होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाले ती म्हणजे तलवार संघाची. ओ याला मात्र चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र झेल इथे सुटला जातोय, हातातून झेल फुटला जातोय. चेंडू बातो 4 धावांपाठी. एक जबरदस्त फटका मृणालच्या बॅटमनचा. चार धावसंख्या तिथे वाढली जाते ती म्हणजे 13 धावसंख्येवर. तर याच्यानंतरचा होणारा सामना एकविरा नायगाव तसेच मनोरी या दरम्यान सामना होतोय. तर आपण बघतोय लगेचच नाणेफेक केली जात आहे. सनी भोईर यांच्या शुभ हस्ते. ओ यार मात्र उंच उडाला, झेल घेण्याचा प्रयत्न होतोय आणि गडी बाद. कृणालची खेळी संपुष्टात, गडी बाद होतोय. दैफर पंगाला लागला दुसरा धक्का. झाल्यानंतर मात्र स्वतःला मात्र सिद्ध करून दाखवतात तो म्हणजे मुदत सर. खूपच चांगली बॅटिंग झाल्यानंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर डॉट आला, दुसरा चेंडू डॉट. तर बॅट्समन नेम प्लीज. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अक्षय येतोय. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या म्हणजे 13 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. ओ यार मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू बाद 7 धावांपाठी. एक जबरदस्त फटका. धन्यवाद डीजे. धावसंख्या आहे ती म्हणजे 19 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. दैफर संघ प्रथम फलंदाजी करत असतानाच तलवार संघाने 72 धावा लावल्या होत्या आणि 73 धावांचं भलं मोठं टार्गेट. त्याचं मात्र पाठला करत असताना इथे मात्र धावा झाल्यात ते म्हणजे 19 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. तर नंबर 3चा गोलंदाज येतोय तो म्हणजे मोनिश येतोय. जास्त धावा येणं फार गरजेचं आहे दैफर संघासाठी. मोठे पटके खेळावे लागतील यावेळेस मात्र. बॅट चेंज. चेंडू बद्दल शॉर्ट टर्मॅन रिझनला. एक धाव. 1 धावची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे धावसंख्या ती म्हणजे 20 धावा. 11 चेंडू आणि 54 धावांची गरज. 53 धावांची गरज. सॉरी 11 चेंडू आणि 53 धावांची गरज. मोनिश. ओ यार मात्र चेंडूला खेळलं जातंय लॉंग ऑन रिजनला. 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 21 धावसंख्येवर. 10 चेंडू आणि 52 धावांची गरज. मोठे पेटकं येणं फार गरजेचं आहे दैफर संघासाठी. मात्र तसं काय होत नाही. जेव्हा माझा तलवार संघ खेळत होता तर माझा चौकार आणि षटकारच जास्तीत जास्त आम्हाला बघायला मिळाले.
यावेळेस मात्र चेंडूला उडवलं जातंय, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. मिळतात 7 धावा. एक जबरदस्त फटका ते म्हणजे अक्षयच्या बॅटमधनं. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक या 6 धावांची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 27 धावसंख्या. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. 9 चेंडू आणि 46 धावांची गरज. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू येतोय मिडॉनला. एकच धाव. 1 धावण्याची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 28 धावसंख्या. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 धाव आली होती, तिसऱ्या चेंडूवर षटकार आला होता आणि या चौथ्या चेंडूवर मात्र 1 धाव येते. आता मात्र 8 चेंडू आणि 45 धावांची गरज जिंकण्यासाठी दैफर संघाला. मोठे पटके मात्र येत नाही. हवेची जरूर फात आहे उजव्या खेळाडूसाठी. मात्र जास्त फायदा उठू शकले नाही दैफर संघ. कदाचित सराव त्यांचा नसेल. यावेळेस मात्र टॅप केला जातोय अंडर पद्धतीने. 1 धाव. 1 धावची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 29 धावा. 7 चेंडू आणि 44 धावांची गरज. चांगली गोलंदाजी मोनिल मार्फत. यावेळेस मात्र झेल बाद होतोय तो म्हणजे फलंदाज अक्षय याची खेळी संपुष्टात. लागलेला तिसरा धक्का 29 धावसंख्येवर दैसर पंगाला. धनवाटीचे गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. 6 चेंडू आणि 44 धावांची गरज. तर नंबर 4 चा गोलंदाज येतोय तो म्हणजे गोलू येतोय. बॅट्समॅन नेम प्लीज. जीतू येतोय नवीन फलंदाज खेळण्यासाठी. 6 चेंडू आणि 44 धावांची गरज. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू म्हणावा लागेल गोलंदाज गोलू याचा. खूप चांगला चेंडू. मात्र मोठे फटके मारण्यास पूर्णपणे वंचित ठेवले दैफर संघाला. खूप चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत तलवार संघाची. 5 चेंडू आणि 44 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडूला खेळलं जातं या लॉंग ऑन रिजनला. 1 धाव. आता मात्र 4 चेंडू आणि 43 धावांची गरज. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिले दैफर संघासाठी. चांगली गोलंदाजी आपण बघितली ती म्हणजे तलवार संघाची. प्रथम फलंदाजी देखील चांगली झाली, त्याच्यानंतर गोलंदाजी खूप चांगली झाली. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांसाठी की काय. मात्र बाद होतोय. हिट विकेट. लक्ष दे मॉन्टी, लक्ष दे. 6 तर जाणारच आहे तिकडे, लक्ष दे. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे पप्पू येतोय. 3 चेंडू आणि 43 धावांची गरज. मात्र
अपचिरित शिल्लक राहिले. दैफर फंगापाटी यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न उंच उडालाय. चेंडू मात्र लोमॅन फ्लॅन मध्ये पडला जातोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांची धावसंख्या वाढते ती म्हणजे 32 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 4. दैसर संघ कुठे ना कुठे मात्र जर कदाचित तलवार संघाला कमी धाव संख्येमध्ये रोखलं असतं तर मात्र दैफर संघ चांगली फाईट देऊ शकला असता. मात्र आपण बघितलं तलवार संघाने खूप चांगली फलंदाजी केली आणि आता मात्र गोलंदाजी देखील तेवढ्याच चांगल्या रीतीने करतायत. तर मात्र फक्त आणि फक्त अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे दैफर संघाचा. यावेळेस मात्र कव्हर फ्रिजनला चेंडूला खेळलं जातंय. तो देखील गेला नाही. सर्कल मध्ये पुन्हा एकदा चेंडू येतोय आणि सामना जिंकलाय तो म्हणजे तलवार संघाने. याच्यानंतरचा होणार सामना एकविरा नायगाव वर्सेस मनोरी या दरम्यान सामना होतोय. तर 3 षटकांचा सामना होणार. याकडे लक्ष द्या दोन्ही संघ. 3 षटकांची ही लढत होणार आहे.